गेल्या 125 वर्षांपासून पंढरपूरकरांच्या सेवेत असलेलं जुनं ते सोनं म्हणजेच नामचंद गांधी यांच्या मेसर्स नवजीवन नामचंद गांधी या नूतन भव्य व प्रशस्त सुवर्ण दालनाचा आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या हॉटेल ऐश्वर्याच्या नूतन रेस्टॉरंट व समारंभ हॉलचा उद्घाटन सोहळा आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला। हॉटेल ऐश्वर्या वीर सावरकर पथ पंढरपूर येथे ख्यातनाम प्रवचनकार व निरूपणकार हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते व श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथील ज्योतिषाचार्य हरिभक्त परायण श्री गणेश काका अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। श्री राजशेखर गांधी व परिवाराकडून उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यात आलं। सूत्रसंचालन मंदार केसकर यांनी केलं तर आभार रुजुता गांधी लोढा यांनी मानले। यावेळी गांधी परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना श्री महावीर गांधी यांनी आपल्या फर्मचं वैशिष्ट्य सांगून आपल्या परिवाराची साथ आणि ग्राहकांचा विश्वास या दोन गोष्टी आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये अनमोल ठरल्या असल्याचं नमूद केलं। यावेळी बोलताना हरिभक्त परायण श्री गणेश काका अवताडे व हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितलं की गांधी परिवाराची एकजूट आणि व्यवसायातील प्रामाणिकपणा हा या कुटुंबाच्या यशामागचा महत्त्वाचा दुवा आहे। आधुनिक काळाबरोबर आवश्यक ते बदल करून गांधी परिवाराने उभारलेलं नाविन्यपूर्ण असं सुवर्ण दालन आणि नूतन रेस्टॉरंट पंढरीच्या सौंदर्यात भर घालणारं ठरणार असून ग्राहकांसाठी नवी पर्वणी ठरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुण्यातील व्यापाऱ्यांचा पण सगळ्यांचा धंदा वाढावा हे एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही स्कीम चालू केली। येणारा हॉटेल ऐश्वर्याचा कस्टमर असेल तर एनर्जी व्हॅल्युअर कस्टमर म्हणून जर कार्ड त्याच्याकडे असेल तर हॉटेलमध्ये आलं तर माझ्या हॉटेलमध्ये स्वतःला 5% फूडमध्ये किंवा रूम्स त्यांनी बुक केली तर त्याला 10% रूम्समध्ये हे डिस्काउंट मिळणार। त्या स्कीमची पुढची माहिती तुम्ही आपल्याला नंतर जर दुकानामध्ये ग्राहकाला समोर देईल। आज ह्या कार्डचं पण आपण ओपनिंग करत आहोत। एक पहिलं कस्टमर आहे आमचं वसंत गायकवाड की गेले 25 वर्ष हा कस्टमर आपल्या दुकानात आहे आणि आज मी एक महाराजांच्या तर्फे ते कार्ड त्यांना द्यावं अशी विनंती करतो की ही स्कीम त्याच्यामुळे ही स्कीम ओपन झाली असं त्याचा अर्थ होईल आणि त्यांना हा कार्ड द्यावं। सावकारी बरोबर सोन्या चांदीचा सिक्वेन्स असतो। मी पण सांगू शकत नाही पण असंच आम्ही जागा रिकामी होती आणि असंच आमची बिल्डिंग बांधली होती शॉपिंग सेंटर म्हणून कन्वर्ट इंटू हॉटेल आम्हाला या लाईनमध्ये येईल असं वाटत नव्हतं त्या टायमाला पण माझे मोठे भाऊ आणि मी असं ठरवलं की आपण पंढरपूरात एक चांगलं हॉटेल बांधावं आणि ते हॉटेल बांधल्यानंतर आता काळानुसार प्रत्येक वेळोवेळी आम्हाला बदलावं लागतं। तसं आम्ही दरवेळेस नियोजन करत गेलो। पंढरपुरातल्या कस्टमरला चांगल्या सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न केला। आज कॉन्फरन्स हॉल आम्ही तयार केला आणि त्याचं सगळं श्रेय सेक्रेटरी छोटी मुलगी तिथं गांधीला जातं। श्री पांडुरंगाची नाव आहे। पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये गांधी घराण्याने जे काही नाव केलेलं आहे आणि त्याने एक स्वतंत्र असं काहीतरी समोरच्या व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे आणि आपल्यापासून तो ग्राहक समाधानी झाला पाहिजे हे जे श्रेय आहे ते आज पंढरपूर तालुक्यामध्ये आणि गांधीच कुटुंबाला जातं। आजच्या दिवसाचं एक औचित्य असं आहे की आज पंढरपूरमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे दालनं उभे राहिले परंतु गांधी कुटुंबाने जो ब्रँड दिलाय तो ब्रँड अतिशय वेगळा आहे।
हटके आहे. मी स्वतः सुद्धा एक ग्राहकच आहे त्यांचा, म्हणून आवर्जून सांगेन की पंढरपूरमध्ये कितीतरी वेगवेगळ्या माध्यमातून दालन तयार झाले असतील, तरी आज त्यांनी जे काही प्रशस्त दालन दिलंय त्याच्या अगोदर सुद्धा लोकांची जी काही मागणी होती, तुला काय पाहिजे, तुझ्याकडे माझ्याकडे हा फोटो उपलब्ध आहे, तुझ्याकडे कोणता फोटो आहे, तुला कोणता दागिना पाहिजे, कसा पाहिजे, तर त्या पद्धतीचं मी तुला बनवून देतो. हा जो एक त्यांनी ब्रँड म्हणून जपला आहे, त्याच्यामुळे ग्राहकांना एक जिव्हाळ्याची जवळीकता निर्माण झाली. आणि विशेष सांगायचं म्हणजे गांधी कुटुंबाबरोबर त्यांचा जो स्टॉप आहे कामगार वर्ग, तो सुद्धा एवढा हसतमुख आणि नेहमी प्रसन्न याच्यामध्ये असतो की समोरच्या व्यक्तीला नेमकी काय पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जरी लक्षात नाही आलं तरी त्या व्यक्तीला ती गोष्ट दाखवून, त्या व्यक्तीला ती गोष्ट पटवून देऊन त्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट पोहोचलीच पाहिजे याची जबाबदारी ते स्वतः सुद्धा घेतात. म्हणून गांधी परिवाराबरोबर त्यांच्या स्टॉकचं सुद्धा म्हणावं तेवढं कौतुक आहे. आणि पूर्ण गांधी कुटुंबाने जे काही पंढरपूरसाठी एक स्वतंत्र आणि एक विशेष असं दालन दिलंय, ही सुद्धा एक प्रकारची मेजवानीच आहे. म्हणून सर्व ग्राहकांचं असंच प्रेम कायमस्वरूपी गांधी कुटुंबावरती राहावं आणि त्यांनी आणखी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी द्याव्यात अशी मी आशा व्यक्त करतो. आणि महाराजांकडून सुद्धा शुभेच्छा देतो, माझ्या कुटुंबाकडून सुद्धा शुभेच्छा आणि ग्राहक वर्गांकडून सुद्धा गांधी परिवाराला खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा. पांडुरंगाचा, भगवान सूर्यनारायणाचा सदैव आशीर्वाद आहे. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला निरंची, उभ्या राहती सिद्धी होऊ निराशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी. अखंड सूर्यनारायणाची कृपा दृष्टी तुमच्या परिवाराची राहो. जास्त त्या हस्ते उद्घाटन झालं की सरस्वती प्रत्यक्ष तुमच्या इथं आहे, त्यांना सरस्वती प्रसन्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्या चैतन्य महाराज देगलूरकर, हे देगलूरवरनं आडनाव आहे, परंतु त्यांचं मूळ गाव देगलूर असलं तरी मूळ नाईक आणि मूळ व्यवसाय सराफी आहे. त्या सोन्याच्या रूपानं सरस्वती प्रसन्न होऊन लक्ष्मी सरस्वतीला संगम इथं तुम्ही आणला आणि प्रत्यक्ष सूर्यनारायणाला प्रकाश त्या पिढीवर पडला. हे अवतारे महाराज आज खरोखर त्रिवेणी संगम आहे. त्यामुळं मी जास्त न वेळ घेता महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, सोलापूर जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन आणि पंढरपूर सराफ असोसिएशन यांच्या वतीनं सहकुटुंब सहपरिवार गांधी कुटुंबाला आणि त्यांच्या व्यवसायाला भरभराटीचे दिवस येवो, अजूनही आहेतच पण अजून वाढावं त्या शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो. गांधी परिवाराकडून 125 वर्षापूर्वी पंढरपुरामध्ये प्रवेश करून आज त्याच व्यवसायामध्ये एका नाविन्यानं ज्यांचं पदार्पण होत आहे त्या गांधी परिवारातल्या सर्व सदस्यांना वंदन करतो. त्यांच्या नव्यानं सुरू केलेल्या दुकानाचं उद्घाटन आणि हॉटेलचं उद्घाटन, रेस्टॉरंटचं उद्घाटन हे दोन्ही झालं असं आमच्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदाच आहे. गेली 125 वर्ष किंबहुना त्याहीपेक्षा जास्त या मूळ गावी, त्याही आधी कदाचित 100 वर्षापासून, साधारण 200 वर्षापासून या व्यवसायामध्ये आपण काम करत आहात. परंपरेनं तो व्यवसाय टिकवला गेला, वाढवला गेला आणि ती वाढ होत असताना केवळ सांपत्तिक दृष्टीनं वाढ न होता लोकसंग्रह, लोकसंवेदना या सगळ्यामधून आपण समाजामध्ये स्वतःच्या कुटुंबाचं एक प्रतिष्ठेचं असं स्थान निर्माण केलेलं आहे.
आता आदरणीय शिरीष कटेकरांनी हे सांगितलं आणि मी ते बोलणारच होतो. आम्ही मूळचे सराफ होतो. आमच्याही परंपरेला 250 वर्ष पूर्ण झाली, पण आमच्या मूळ पुरुषाने हा व्यवसाय सुरू केला तोही परंपरेलाच आलेला. पण काही वैराग्य निर्माण झाल्यामुळे सगळा घरादारावर, उद्योगावर, सोन्यावरती तुळशीपत्र ठेवून ते बाहेर पडले. त्यामुळे आमचा त्या अर्थानं सोन्याचा व्यवसाय जरी बंद पडलेला असला तरी आता आम्ही सोनं किंवा सोन्याचा व्यापार करत नाही, पण आम्ही संत वाङ्मय रूपी सोन्याची परीक्षा करत स्वजीवन धन्य करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या रक्तामध्ये जरी सोन्याची खरेदी विक्री नसली तरी परीक्षा कशी करावी हे माझ्या रक्तात आलं. त्यामुळे हल्ली आम्ही धातूची परीक्षा करत नाही, आम्ही फक्त माणसांची परीक्षा करतो आणि परीक्षा करून कोणत्या माणसांच्या व्यासपीठावर आपण जावं हे ठरवतो. त्यामुळे आजही येताना मी थोडी परीक्षा करून आलो. आपण कुणाकडे गेलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, या संबंधामध्ये प्रत्येक गोष्टीची एक परीक्षा असते, प्रत्येक गोष्टीचा एक विचार असतो. पंढरपूर क्षेत्र हे, आणि हे खरं आहे शिरीषजी की आम्ही मूळ जरी देगलूरचे असतो, मूळ उदगीरचे, त्यानंतर देगलूर, पण माझं आधार कार्ड पंढरपूरचं, त्यामुळे माझं मतदान पंढरपूरला आहे. त्यामुळे मी पंढरपूर वासीच झालेलो आहे. तरी आडनाव देगलूरकर लावत असलो तरी पंढरपूरचाच झालेलो आहे. आणि या पंढरपूर नगरीच्या इतिहासामध्ये या क्षेत्राचा क्षेत्र म्हणून होणारा विकास आणि या पंढरपूरचा नगर म्हणून होणारा विकास हे दोन स्वतंत्र आहेत. क्षेत्राचा विकास एका श्रद्धेनं बघितला जातो आणि नगराचा विकास हा श्रद्धेनं बघितला जात नाही, तो व्यवहारावरून पाहिला जातो. पंढरपूरला येणारा भाविक वारकरी हा अनेक वर्षापासून येतो. आपणही आता बोललात की त्या काळामध्ये पंढरपूरमध्ये इतक्या सुविधा नव्हत्या. कसं पंढरपूर जुन्या काळचं होतं, एक 50 वर्षापूर्वी आपण मागे बघितलं तर पंढरपूरमध्ये काय काय होतं आणि कसं कसं होतं हे मला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. पण सुविधा नव्हत्या आणि सुविधा नसल्या, राहण्याच्या सोयी नसल्या, कुठल्याही धर्मशाळेमध्ये कुठेही कसंही राहता येत असलं तरी त्या काळामध्ये येणारा वारकरी आणि आजचाही वारकरी या गैरसोयी बघत नाही. तो बघत नाही कारण तो श्रद्धेनं आलेला असतो. त्यामुळे क्षेत्राचा होणारा विकास, पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून होणारा जो विकास असतो, मंदिराच्या परिसरातला असेल किंवा मंदिराच्या संबंधानं असेल किंवा येणाऱ्या वारकऱ्यांच्या, भाविक भक्तांच्या संबंधानं होणारा जो विकास असेल, त्याच्याकडे एका श्रद्धेने बघितलं जातं आणि त्या विकासामध्ये काही दोष राहिले तरी सुद्धा ते दोष बाजूला ठेवले जातात आणि तीर्थक्षेत्राबद्दलची भावना ती व्यक्त केली जाते. पण याला सोडूनही पंढरपूरचं एक स्वतंत्र जीवन आहे. हे मान्य आहे की पंढरपूरचा व्यापारी हा जुन्या काळामध्ये फक्त मंदिर, वारी याच्यावरच राहत होता, हेच त्याचं मुख्य प्राप्तीचा मुख्य काळ होता, हे मान्य आहे. पण आता परिस्थिती बदलली. या व्यतिरिक्त सुद्धा पंढरपूर म्हणून एक स्वतंत्र शहर आहे. सोलापूर जिल्ह्यामधला तो एक तालुका आणि गाव म्हणून जेव्हा आपण पंढरपूरकडे पाहतो तेव्हा आपण थोडस इथून थोडं पुढे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जसे जसे आपण पुढे जात राहू तसं तसं आपल्याला हे कळत जातं की पंढरपूरचा विकास म्हणजे नेमकं काय, नगराचा विकास म्हणजे काय. मंदिराच्या भोवती असणारा विकास होईल. आता ते कॉरिडॉर वगैरे होतील न होतील तो प्रश्न स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये काय काय अजून विकास होईल, रस्ते काय मोठे होतील का, तिथे सुविधा काय काय उपलब्ध होतील, पण ज्या होतील त्या सगळ्या भाविकांकरता होतील.
पंढरपूरमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, त्या नागरिकाकरता आवश्यक असणारा ज्या ज्या पद्धतीचा विकास अपेक्षित आहे तो सगळा तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये, त्याच्या बाहेरही काही आहे, त्याच्या बाहेरही आहे. आज पंढरपूर मधला व्यापारी हा केवळ वारीवर अवलंबून नाहीये, कारण पंढरपूर शहराची लोकसंख्या आणि या लोकसंख्येमध्ये असणाऱ्या अत्यंत प्रगतशील अशा शेतकऱ्यापासून ते सुशिक्षित अशा एखाद्या IT क्षेत्रातल्या मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या एका इंजिनियर पर्यंत सगळ्यांनाच या नगराकडून, या शहराकडून स्वजीवनाच्या संबंधाने काही वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. आज आपण पाहतो पंढरपूरमध्ये जुन्या काळामध्ये तशा अर्थाने जर बघितलं ना, तर आलेला वारकरी आजारी पडला तर त्याला काही औषधाकरता फार दवाखाने नव्हते. ऍडमिट करायचं म्हटलं तर सोलापूरला जावं लागायचं, त्याला अकलूजला जावं लागायचं, त्याला अन्यत्र कुठे जावं लागायचं. सोन्या चांदीचा व्यवहार पंढरपूरमध्ये खूप वर्षापासून आहे, खूप जुना आहे, तो आजचा नाहीये, तो आजचा नाहीये. आपण म्हणतात तसं आपण जसे पेशव्यांबरोबर इथं आला तसे अनेक लोक पंढरपूरमध्ये पेशव्यांबरोबर इथं आले. त्यांनी इथे येऊन काय करायचं तर सोन्या चांदीचा व्यवहार करायचा. हे जुन्या काळामध्ये ठरलेलं समीकरण होतं. पंढरपूरमध्ये त्या काळामध्ये फक्त दोनच लोकांना मान होता, एक महाराज आणि दुसरे पेढीवाले, आणि नंतर पेढेवाले. हे नंतर होत गेलं, पण याच लोकांना त्या काळामध्ये मान होता. सोन्या चांदीचा व्यापार करतो हे एका प्रतिष्ठेचं, ही एक प्रतिष्ठा आजही आहे, आजही आहे. आणि तसं जर बघितलं गेलं तर आज आपल्याला हे दिसतं की पंढरपूरचा नगर म्हणून होणारा विकास हाही एका अलौकिक पद्धतीनं चालू आहे. भले त्याची गती मंद असेल, भले आपल्याला त्याच्यामधून प्राप्त होणाऱ्या सुविधा जरा उशिरा येत असतील, इतरांच्या मानाने असतील, मान्य आहे, पण येत आहेत. आणि त्या दृष्टीने पंढरपूरचा नागरिक हा सजग झालेला आहे असं इथे तरी आपल्याला दिसायला लागतं. त्याच सगळ्या प्रगती पथावर चालताना त्याच्यावर टाकलेलं एक आत्मविश्वासपूर्वक टाकलेलं पाऊल, की जे पाऊल मागून येणाऱ्या अनेकांना दिशादर्शक ठरणार आहे. जे पाऊल टाकत असताना ज्या आत्मविश्वासाने टाकलं गेलेलं आहे, ज्याच्यामुळे अनेक लोकांना या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं काम करता येईल असा विश्वास ज्या कारणाने निर्माण झालेला आहे, त्याच्यातलं एक पाऊल आज ज्याचं आपण उद्घाटन केलं ते ज्वेलर्स आहे, की ज्याच्यामुळे अनेकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची एक आशा निर्माण होईल. एक आत्मविश्वासाचं टाकलेलं हे पाऊल आहे की आज त्या दुकानाच्या आत गेल्यानंतर, मी आपल्याला मगाशी म्हणणार होतो पण राहून गेलं, बोलताना आपण व्यस्त वेगळं होता, परंतु आत गेल्यानंतर खाली आणि वर दोन्हीकडे बघत असताना मला मी पंढरपुरात आहे याचं पूर्ण विस्मरण झालेलं. मी पुणे मुंबईकडे गेलो तरी हेच दृश्य आहे, हेच आहे, याच्या पलीकडे दुसरं काही मिळणार नाही. ज्याला इंग्रजीमध्ये अँबियन्स असं म्हणतात, तो जो अँबियन्स आहे, दुकानाचा अँबियन्स जो आहे, दुकानाच्या आतलं वातावरण, ड्रेस कोड मधला स्टाफ आणि स्वतः मालकाची त्या संपूर्ण दुकानावर असणारी देखरेख, या सगळ्याचा विचार केला तर ही व्यवस्था, ही पद्धत आणि ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या वस्तू देण्याच्या मनोवृत्ती, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे उपलब्ध होतील. मी तर उलट म्हणतो, मी पुण्या मुंबईकडे गेलो असतो तर कदाचित कर्णावळीमध्ये अजून 5-25 हजार जास्तच घालून आलो असतो. पण आज हा विश्वास आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे की अशा पद्धतीचा विकास ही या काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं हे टाकलेलं पाऊल अत्यंत अभिमानास्पद, गौरवास्पद आणि अर्थात गांधी कुटुंबाकरता अभिनंदनास्पदही आहे, हे आपल्याला प्रांजळपणाने मान्य करावं लागेल. हा होणारा विकास हा व्यक्तिगत विकास वाटत असला तरी त्यांच्या भाषणामधून आपल्याला हे कळालं असेल की यांच्या कुटुंबाचं हे दुकान एखादं सुरू करणं, ते वाढवणं, एखादा व्यवसाय सुरू करणं, वाढवणं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तिगत कुटुंबाचं खूप मोठं योगदान असतं आणि तो त्या कुटुंबाचा विकास असतो. हे जरी खरं असलं तरी कुटुंबाच्या होणाऱ्या विकासाला कुठेतरी एक सामाजिक संदर्भ दिले पाहिजेत आणि सामाजिक संदर्भाने युक्त असणारा स्वजीवनाचा विकास हा आदर्श मागून येणाऱ्या पिढींकरता निर्माण केला पाहिजे. याचं पाऊल आपण टाकलं, गांधी कुटुंबाने टाकलं, त्याबद्दल त्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. आपण अशा अनेक क्षेत्रामध्ये आता कार्यरत होणार आहात. हॉटेलचंही तसंच आहे.
आपण म्हणाला तसं पूर्वीच्या काळी नव्हतं, पण आपण ते सुरू केलं. आता नव्यानं खूप ठिकाणी झाली, खूप ठिकाणी. आता लोकांना आणि जीवनशैली सुद्धा आमची बदलत चालली. आमचा वारकरी काय किंवा आम्ही काय, पूर्वीच्या काळामध्ये जिथे आम्हाला वाळवंटातही गाढ झोप लागत होती, आता एसी असल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही, ही परिस्थिती. आणि ही परिस्थिती फक्त वारकऱ्यांचीच नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे, ही सगळ्यांचीच परिस्थिती. त्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या सुविधा, कारण काय झालंय, आम्ही शाळेमध्ये असं शिकलोय की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा, आणि ते खरं आहे. पण आता दिवस बदलले. आता या मूलभूत गरजांबरोबर आणखीन काही गरजा मूलभूत झाल्या. त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल ही मूलभूत गरज झाली. त्याच्या बरोबरीनं आपल्याला आता हे बोलू नये पण बोलतो, मोबाईल ही अत्यंत मूलभूत गरज आहे. परवा आमच्याकडे प्रवचनामध्ये एक जण मोबाईल विसरून गेले. प्रवचनाला आले होते, मोबाईल विसरून गेले, काहीतरी कारणाने ठेवला असेल, राहून गेला, विसरून. रात्री 2:30 वाजता त्यांचा मला फोन आला की माझा मोबाईल तिथे राहिलाय. मी म्हणलं राहिलाय, पण रात्री 2:30 वाजता तुम्ही मला का विचारता? प्रवचन झाल्यावर लगेच रात्री मला तुम्ही फोन केला असता तर मी म्हटलं असतं की आहे, येऊन घेऊन जा म्हणून. आता रात्रीचे 2:30 वाजलेत, मी झोपलेलोय, तुम्हालाही झोपेमधून उठावं लागलं असेल, आणि आता तुम्ही मला का विचारताय? आहे फोन तुमचा माझ्याजवळ, उद्या सकाळी येऊन घेऊन जा. ते म्हणले काही नाही, रात्री झोपेमध्ये मला अचानक फोन उचलून बघायची सवय, ते न झाल्यामुळे माझा श्वास कोंडलाय. म्हणजे हल्ली एक वेळ श्वास न घेता माणूस राहू शकतो, पण मोबाईल न बघता राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता आमच्या मठामध्ये जेव्हा आम्ही आमचा मठ आता नव्यानं बांधला ना, लोकांनी काय आमच्याकडून अपेक्षा व्यक्त कराव्या. ते म्हणाले तुम्ही इथं काही एसी लावा न लावा, पंखे लावा न लावा, चार्जिंग पॉइंट जास्त ठेवा, ही अपेक्षा आता. या मूलभूत गरजा झाल्या. फोन ही मूलभूत गरज झाली, पेट्रोल डिझेल मूलभूत गरज झाली, इलेक्ट्रिसिटी ही मूलभूत गरज झाली. आता याच्याशिवाय राहणं शक्य नाही. त्यामुळे या सुविधा जेवढ्या अधिक जास्त देता येतील, तेवढ्या जास्त सुविधा जिथे असतील तिथे मनुष्य आपल्या राहण्याला प्राधान्य देतो, प्रायोरिटी देतो. अशी वस्तुस्थिती आता बदलत्या समाज नियमानुसार माणसाची बदलती ही मानसिकता लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीने ज्या सुविधा उपलब्ध करून देत आहात आणि जे परिवर्तन आपण आपल्या विचारामध्ये आणि आपल्या उद्योगामध्ये करता आहात ते निश्चित अभिनंदनास्पद आहे. ही गोष्ट खरी आहे. मोठी शहरं मोठी असतात, तिथले व्याप वेगळे असतात, तिथल्या वृत्ती वेगळ्या असतात, त्या मोठ्या शहरामध्ये जाणाऱ्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि तिथली कामही वेगळी असतात. पण पंढरपूर हे शहर असं आहे की इथं सगळं मिश्र आहे. इथं कर्नाटकातूनही माणूस येतो, तेलंगणातून येतोय, आंध्रातून येतो, महाराष्ट्रातून येतो, मध्य प्रदेश मधून येतो, गुजरात मधून येतो. भले पांडुरंगाच्या दर्शनाकरता जरी तो येत असला तरी दर्शन हा एक 10 मिनिटाचाच कार्यक्रम असतो. त्याच्या नंतरचा उरलेला सगळा दिवस तो पंढरपूरचं परीक्षण करण्यामध्ये घालवत असतो. आणि ह्या पंढरपूरचं जेवढं चांगलं परीक्षण होईल तेवढी पंढरपूरची प्रतिमा बाहेरच्या प्रांतामध्ये अतिशय उत्तम शहर म्हणून निर्माण होईल. आणि तशा उत्तम शहराच्या प्रतिमेच्या निर्मिती करता आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे. याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करतो. भगवंतांनी संतांनी आपल्यावर उदंड कृपेचा वर्षाव करावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ज्या ज्या इच्छा व्यक्त करत आहात, ज्या ज्या पद्धतीनं नाविन्याचा ध्यास घेऊन पुढे चालला आहात, त्या सगळ्या आपल्या विचाराला भगवंतांनी संतांनी यश द्यावं अशी प्रार्थना करतो. आपलं सद्भाग्य हे आहे. मी म्हणून पुन्हा एकदा मोठ्या शहराची तुलना करतो की मी मोठ्या शहरामध्येही पाहिलेलं आहे आणि आपल्यासारख्या या लहान नगरामध्ये मी पाहिलेलं आहे. लातूर सारख्या नगरीमध्ये मी हे पाहिलेलं आहे की छोट्या छोट्या जे व्यावसायिक असतात ते मोठ्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय असतो आणि तिथे दोन व्यवसाय एकमेकांच्या शेजारी सुरू करणं याच्यामध्ये मित्रतेपेक्षा शत्रुता, रायवलरी जास्त असते. म्हणजे तो एक मनामध्ये ती एक स्पर्धा असते, ती एक ईर्ष्या असते आणि त्या ईर्ष्येने ते सगळं केलं जातं. पण आपल्यासारख्या छोट्या शहरामध्ये, पंढरपूर सारख्या नगरामध्ये तुमचंही भाग्य मोठं आहे. मी मुद्दाम हे सांगतो, तुमचंही भाग्य मोठं आहे की जो सगळा हा सोन्या चांदीचा व्यापार करणारे जे सगळे आपले सन्मित्र आहेत, जे असोसिएशन आहे ते असोसिएशन एकमेकांना मदत करणार आहे. एकमेकांबद्दलचा शत्रुभाव ठेवून एकमेकांच्या बद्दल त्याच्यापेक्षा पुढे आपण जावं, भले त्याच्या नरड्यावर पाय ठेवून जरी जाता आलं तरी आपण पुढे गेलं पाहिजे, अशा मनोवृत्तीचा एकही सराव
सुदैवाने आपल्याला पंढरपूरमध्ये सापडणार नाही. आपण त्या दृष्टीने भाग्यवान आहात की अशा पद्धतीची समव्यावसायिक मित्रमंडळी आपल्या व्यवसायाला कारण ठरणारी ती जर आपल्याला प्राप्त होत असतील तर आपण त्या गावात राहतो तेही आपलं भाग्य असलं पाहिजे. कोणत्या गावात माणसाने राहावं राहू नये याचे नियम आहे. तिथं काय असावं काय असू नये याचे नियम आहे. त्या गावामध्ये कुणी राहावं, कुठं राहावं, कसं राहावं, त्या गावामध्ये कुणाशी मैत्र करावं असे काही नियम धर्मशास्त्रामध्ये दिलेले आहेत. त्या सगळ्यांना बाजूला ठेवून अशा चांगल्या मित्रांबरोबर आपण हा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याच मित्रांच्या सहकार्याने आणि मित्रांसमोर एक आदर्श या निमित्तानं उत्पन्न करून ठेवला. याबद्दल आपल्या कुटुंबाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपलं कुटुंब एकसंध आहे म्हणून हे करणं आपल्याला सहज शक्य आहे. विभक्त कुटुंबाच्या अडचणी फार विचित्र आहेत. त्याच्याकरता मला आत्ता बोलायचं कारण नाही, पण आपल्या यशाच्या मागे आपलं एकत्र कुटुंब हाही फार मोठा विचार आहे. ते लक्षात घेतलं पाहिजे. कारण असं होत नाही जगामध्ये. एकत्र राहणं हे फार अवघड झालेलं आहे आणि तरी सुद्धा आपले सगळे कुटुंबीय आपल्या मागे उभे आहेत. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात. इंग्रजीतही म्हणतात, मराठीमध्येही म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक पुरुष असतो. असं आता नाईलाजानं म्हणावं लागणार आहे, नाही तर फार अडचण होते. तर हे आपल्याकडे बघितल्यानंतर हे कळतं की आपल्या घरात आपला परिवार हा आपल्या मागे अत्यंत मोठ्या मनोधैर्यानं उभा आहे. कार्यक्रम लांबतो आहे पण तरी जो व्यवसाय आपण सुरू केला आणि जे नाविन्य त्यामध्ये निर्माण केलं त्याबद्दल पुनश्च आमच्या सर्वांकडून आपलं अभिनंदन करतो. ज्यांनी या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. या सगळ्या दुकानाचं आणि हॉटेलचं या दोन्हीचं इंटेरियर आपण केलं त्याबद्दल आपलंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण कुटुंबातलेच आहात पण ह्या मात्र विचार सगळ्यांनी घेण्यासारखा आहे की आपला धंदा कुटुंबाच्या बाहेर नाही जाऊ दिला पाहिजे. हेही शिकलं पाहिजे. हे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना हेही शिकलं पाहिजे की आपला धंदा आम्ही असंच करतो. आमची कीर्तनं शक्यतो बाहेर नाही जाऊ देतात. तसं ते केलं पाहिजे आणि योग्य आहे. या निमित्तानं घरामधल्या वेगवेगळ्या सदस्यांना वेगवेगळ्या दृष्टीनं नवीन काही शिकायला मिळत असेल आणि त्या दृष्टीने जर सगळ्यांना एकसंध राहून एका कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवता येत असेल तर तोही एका अर्थाने आजच्या विभक्ततेच्या काळामध्ये एक आदर्श घालून दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पुनश्च आपलं अभिनंदन. आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद. आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आणि धन्यवाद. हा ओपनिंग समारंभ पण याच भूमीमध्ये होत आहे. तर मी विठू माऊलीला आठवण करून नमन करून आणि आपले गुरुवर्य देगलूरकर महाराज आणि गुरुवर्य गणेश काका अवताडे यांनाही नमन करून एक 4 शब्द बोलते. गुरुवर्य महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि आपण सगळे उपस्थित असल्यामुळे हा कार्यक्रम मस्त आणि सुरळीत पार झाला. त्यासाठी या कार्यक्रमाला तुम्ही आलात, 4 शब्द सगळ्यांचे ऐकले, आमचा आनंद आणखीन दुगना केला. त्यासाठी आभार सर.